तर आरोपीला पकडलं त्यावेळी त्याच्याकडे काही पेस्टिसाइडची बॉटल आढळून आली असं काही आत्महत्येच्या विचारात? पेस्टिसाइड बॉटल मी सांगितले आपल्याला की तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे. भरपूर काही जास्ती सांगता येत नाही, परंतु प्राथमिक मेडिकल एक्झामिनेशन जे त्यांची झालेली आहे त्याचे गळ्यावर काही लिगेचर मार्क आहे. त्यावरून लिगेचर मार्क वरून त्यांनी आत्महत्या करण्याची प्रयत्न केला होता अशा ते सांगतात. दोरी तुटल्यामुळे ते आणि तिथे लोक इमिजिएटली पोहोचल्यानंतर ते होऊ शकला नाही अशा प्रकारचे ते बातमी सांगतात. ही आता व्हेरीफाय करण्यासाठी टीम तिथे जावा लागेल, ते आम्ही बघू. परंतु हे प्राथमिक मेडिकल मध्ये त्यांना लिगेचर मार्क त्याचे गळ्यावर दिसतात. गुन्हेगार आहे तर बरेच गुन्हे या अशा निष्क्रिय करून घडतात. याचाही एक गुन्हा स्वारगेट पोलीस स्टेशनला होता. अपेक्षा होती लोकांची की जर याचा रेकॉर्ड आहे तर त्याच वेळी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन. तर इथून पुढे असे निष्क्रिय आहे तर यासाठी काही वेगळं धोरण आपण जानेवारी 2024 ला एक गुन्हा 22 जानेवारीचे सुमारास एक कंप्लेंट मोबाईल चोरी बद्दलची आली होती, ज्यामध्ये FIR दाखल आहे. त्याचे पूर्वी 2019 त्यांचे विरुद्ध 6 गुन्हे पुणे ग्रामीण हद्दीत किंवा अहमदनगरचे अहिल्यानगरचे हद्दीत असे प्रकारचे गुन्हे 2019 ला दाखल आहे. 5 किंवा 6 गुन्हा 2019 आहे, एक गुन्हा जानेवारी 2024 आहे. एक गुन्हा असल्यामुळे खरं तर ते या प्रकारचे गुन्हा करतात अशा प्रकारचे आमचे रडारावर नव्हता. परंतु जशा पूर्णपणे सिक्युरिटी ऑडिट करण्यात आलेली आहे, सेफ्टी ऑडिट करण्यात आलेली आहे, यामध्ये ज्या आरोपीवर एकपेक्षा जास्ती मॉलेस्टेशन किंवा एकापेक्षा जास्ती रेप अशा प्रकारचे गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहे आणि ज्यांचे अनोळखी इस्मावर अशा प्रकारचे रेप्स आणि मॉलेस्टेशनचे गुन्हा दाखल आहे, त्याचे पूर्ण डिटेल्स कंपाइल सुरू करण्यात आलेली आहे आणि अशा लोकांविरुद्ध योग्य प्रतिबंधक कारवाई पण करण्यात येणार आहे. तसेच जशा मी सांगितले, जे व्हल्नरेबल स्पॉट्स आहे, स्वारगेट बस टर्मिनल असतील, बस स्टँड, इतर बस स्टँड असतील आणि अशा प्रकारचे निर्जन स्थळी आणखी डिसिप्लिनिंग मोहीम कसे घेता येईल त्याबद्दल पण स्ट्रॅटेजी तयार करण्यात आलेली आहे. त्याचे पण अंमलबजावणी लवकरात लवकर सुरू करण्यात येईल. आरोपीला पकडलं त्यावेळी त्याच्याकडे काही पेस्टिसाइडची बॉटल आढळून आली असं काही आत्महत्येच्या विचारात? पेस्टिसाइड बॉटल मी सांगितले आपल्याला की तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे. भरपूर काही जास्ती सांगता येत नाही, परंतु प्राथमिक मेडिकल एक्झामिनेशन जे त्यांची झालेली आहे त्याचे गळ्यावर काही लिगेचर मार्क आहे. त्यावरून लिगेचर मार्क वरून त्यांनी आत्महत्या करण्याची प्रयत्न केला होता अशा ते सांगतात. दोरी तुटल्यामुळे ते आणि तिथे लोक इमिजिएटली पोहोचल्यानंतर ते होऊ शकला नाही अशा प्रकारचे ते बातमी सांगतात. ही आता व्हेरीफाय करण्यासाठी टीम तिथे जावा लागेल, ते आम्ही बघू. परंतु हे प्राथमिक मेडिकल मध्ये त्यांना लिगेचर मार्क त्याचे गळ्यावर दिसते.